नमस्कार. राशीचक्रामध्ये पुढे जात असताना आतापर्यंत आपण 9 राशींचं संपूर्ण गुणधर्म स्वभाव माझ्या या व्हिडिओमध्ये पाहिला. त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या राशी कुठल्या आहेत तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक आणि धनु या राशींचं संपूर्ण गुणधर्म स्वभाव माझ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिला. तर या राशींचा गुणधर्म आपल्याला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये आपण सांगा. आता आपण पुढे जात असताना मकर राशीबद्दल या ठिकाणी जाणून घेऊयात. मकर राशी जर आपण विचार केला तर ही निसर्ग कुंडलीमध्ये 10व्या स्थानावरती सर्वात जास्त वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा 10वं स्थान जे आहे ते मकर राशीसाठी आहे. 10वं स्थान हे कर्मस्थान मानले गेलेले आहे. त्यामुळं या राशींचे लोक सतत कामामध्ये कार्यमग्न असणे किंवा कामामध्ये व्यस्त असणे या राशींना सर्वात जास्त आवडतं. कामामध्ये व्यस्त असून या राशी स्वभावाचा किंवा स्वतःचा विचार न करता स्वसुखाचा विचार न करता इतरांच्या सुखाचा विचार करणारी राशी कुठली असेल तर ती राशी म्हणजे मकर राशी. मकर राशीचा जो स्वामी आहे तो म्हणजे शनी. शनीसुद्धा जर आपण पाहायला गेलं तर न्यायाचे देवता कोण मानले गेले तर ते शनी देवता. म्हणून शनी देवता जे आहे ते न्यायाप्रमाणे चालणारे किंवा न्यायाप्रमाणे वागणारे बोलणारे ही राशी आहे. बऱ्याचदा शनिप्रधान असेल तर आपण म्हणतो की या राशींच्या लोकांना सतत त्रास होतो किंवा या राशींच्या लोकांना सतत काही ना काहीतरी अडथळे येत राहतात. तर असं नाही आहे. या राशींची लोक स्वसुखाचा विचार न करता इतरांसाठी विचार करणाऱ्या राशी असतात. त्यामुळे या राशींचा स्वभाव अत्यंत शांतताप्रिय किंवा अत्यंत चांगला असतो. त्यामुळे इतरांसाठी जे राशी विचार करतात त्या राशी निश्चितच मनमोकळेप्रमाणे वागू शकतात किंवा त्यांचं मन हे सतत निर्मळ असतं असं या राशींबद्दल आपण मानले गेलेले आहे. कार्यप्रधान असल्या कारणानं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की सतत विचार करून काम करणारी राशी असते. त्यामुळे इतरांवरती जास्त विश्वास न ठेवता स्वतः काम करून आपलं जीवन व्यतीत करणारे या राशींमध्ये स्वभाव असतो. त्यामुळे या राशींच्या लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर या राशींच्या कार्यमग्न किंवा कार्यतेवरती सर्वात जास्त विश्वास असतो. म्हणून म्हणजे एखादा मनुष्य कसं असतो की आयतं सुख त्याला कधी पचवत नाही. तर त्यामधली राशी ही म्हणजे मकर राशी. या राशींच्या लोकांना काम करून आपलं जीवन व्यतीत करायला सगळ्यात जास्त आवडतं. या राशींचे लोक लिडरशिप सुद्धा करू शकतात. या राशींच्या लोकांमध्ये लिडरशिपता म्हणजे एक ग्रुप तयार असतो. त्या ग्रुपमध्ये सर्वात फोकस येऊन किंवा सर्वात समोर येऊन काम करणारी राशी कुठली असेल तर ती राशी म्हणजे मकर राशी. मकर राशीमध्ये लिडरशिप हे गुण सर्वात जास्त आहे. कारण की या राशी सगळ्यात स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करतात. त्यामुळे या राशीमध्ये लिडरशिप किंवा शनीची राशी असल्या कारणानं या राशीमध्ये लिडरशिप किंवा न्याय देणारी राशी आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या राशींचे जे मित्र आहेत ते मित्र ग्रह जर आपण पाहिले तर या राशींच्या मित्रतेसोबत बुध ग्रह असेल किंवा मंगळ असेल किंवा राहू असेल या राशींच्या लोकांसोबत मित्रता या राशींचे लोक या ग्रहांसोबत करू शकतात किंवा या ग्रहांच्या राशींसोबत करू शकतात. या राशींचे जे शत्रू जे ग्रह आहेत ते म्हणजे रवी, चंद्र आणि मंगळ या राशींच्या शत्रुत्व या राशींमध्ये किंवा या राशींच्या लोकांसोबत शत्रुत्व होताना सुद्धा आपल्याला या राशींमध्ये किंवा अनेक वेळेला शत्रुत्व म्हणजे पूर्णपणे शत्रुत्व म्हणू शकत नाही परंतु काही ना काहीतरी अडथळे या राशींसोबत किंवा या लोकांसोबत या राशींचे होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. या राशींमध्ये जर आपण पाहिलं गेलं की या राशींच्या लोकांना कार्य करत असताना हमेशा मोठं काम करणं असं आवडत नाही तर छोट्यापासून मोठं काम करायला आवडतं. म्हणजे हे छोटे छोटे काम करून पुन्हा मोठे काम करायला लागतात. म्हणजे असं नाही की या राशींच्या लोकांमध्ये आपण पाहायला गेलं तर कामगार असतील, साफसफाईवाले असतील किंवा वॉचमॅन असेल, पोलीस असेल, वकील असतील किंवा अनेक प्रकारचे सिक्युरिटी असेल या राशींच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. या राशींच्या लोकांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर वर्चस्व गाजवणारे म्हणजे नेतेगिरी किंवा या राशींच्या लोकांमध्ये लिडरशिप सुद्धा आपण पाहायला मिळू शकते. या राशींमध्ये अनेक प्रकारचे चांगले गुण आपल्याला पाहायला मिळाले. या राशींचा जो आजारपण आहे किंवा या राशींच्या शरीरावरती कुठल्या ठिकाणावरती किंवा कुठल्या अवयवावरती परिणाम करतो तर शनी प्रधान असल्या कारणानं या राशींचा जो शनीचे शरीरावरती जर आपण पाहायला गेलं तर हाडावरती सर्वात जास्त प्रभाव असतो किंवा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे हाडासंबंधित जे काही आजार असतील, जे काही रोग असतील ते या राशींच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या दोषांपासून किंवा या गोष्टींपासून आपल्याला त्रास होऊ नये याकरिता काय करायला सांगितलंय, महादेवाची उपासना असेल किंवा हनुमंताची उपासना असेल किंवा स्वतः शनिदेवतेची उपासना असेल. म्हणजे दर शनिवारी हनुमंताला गेल्यानंतर शनिदेवतेला जाणं किंवा दर सोमवारी असेल तर महादेवाच्या दर्शनाला जाणं. उपास आणि उपासना यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं आपण उपासना केल्यानंतर या राशींच्या लोकांना नक्कीच फायदा आपल्याला मिळू शकतो. या राशींच्या लोकांसाठी नीलम नावाचा जो स्टोन आहे तो स्टोन सर्वात जास्त गुणकारी
ठरताना पाहायला आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं निळ्या नावाचा जो स्टोन आहे तर या राशींच्या हातामध्ये परिधान केल्यानंतर या राशींच्या लोकांमध्ये अत्यंत चांगले प्रादुर्भाव किंवा चांगले बेनिफिट्स आपल्याला मिळायला सुरुवात होईल. या राशींच्या लोकांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर वयाच्या 30व्या वर्षानंतर सर्वात जास्त चांगला काळ या राशींच्या जीवनामध्ये येतो. त्यामुळे नक्कीच ही रास अत्यंत शुभ आणि अत्यंत चांगले मानले गेलेले आहे. आणि या राशींबद्दल अजून जरी आपल्याला काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती फोन करून आपण विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.